मागील काही दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे धरणे हे फुल झालेले आहे। कुकडी प्रकल्पाअंतर्गत जी येणारी 5 धरणे आहेत त्यापैकी मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते डिंबा धरण आहे। या ठिकाणी हे डिंबा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, परंतु जी बाकीची देखील जी धरणं आहेत ती देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो 5000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो घोड नदी पात्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे जो नदीकडची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, परंतु हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जी नदीकडची जी गावं आहेत ती जी शेती आहे त्यांना मात्र या पाण्यामुळे काहीसा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। एकंदरीत हा पाऊस पाहता जो भात शेती आहे किंवा अन्य पिके आहेत त्याच्यासाठी जो अनुकूल असून, परंतु या पावसामुळे आणि ह्या साठलेल्या पाण्यामुळे जो पाण्याचा प्रश्न आहे आणि विशेषतः शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मात्र या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि हा जर पाऊस या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी चालूच राहिला तर कदाचित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये काहीसा आनंद तर काहीच्या प्रमाणात जर शेती पिकाचं नुकसान झालं तर तो एक परिणाम या ठिकाणी पडू शकतो। सायू ढोबे, झी मीडिया, डिंबा धरण, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।